पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यापासून सर्वांना निवेदन दिलेले आहेत. कडनं झाडं कापायला सुरुवात केलेली आहे. किती ते हजारो झाडांना परमिशन देत आहे. झाडं कापण्यासाठी, मुलासकट कापण्यासाठी तुम्ही परमिशन देताय, त्याच्यामध्ये लोकांना कुठेतरी खटकतंय. काटने के लिए नगर पालिका को दिक्कत आती है किसी भी सोसाइटी में, तो ये हजारों 16,000 के ऊपर कुछ पेड़ काटने जाने हैं. आम्ही आता तीव्र विरोध करतो. नमस्कार, मैं दीपा सिंह और आप देख रहे हैं आपका शहर यूट्यूब चैनल। आज हम लोग मौजूद है भाईंदर पश्चिम के डोंगरी इलाके में, जहां मेट्रो कार शेड का प्लान बना हुआ है। तो यही प्लान पहले भाईंदर पश्चिम का जो सुभाष चंद्र बोस इलाका है, वहां ये पहले प्लान हो चुका था कि मेट्रो कार शेड वहां बनने वाला है। बट वहां के जो स्थानीय लोग हैं, उन्होंने कुछ कारणों से मनाही की, तो वही प्लान फिर राई में आ गया। राई के भी जो स्थानीय लोग हैं और वहां के जो बिल्डर्स है, उन्होंने वहां मनाही की, तो वहां से वो कार शेड यहाँ डोंगरी इलाके में शिफ्ट कर दिया है। तो अभी जो डोंगरी इलाके के जो रहवासी है यहाँ के, उनका भी मेट्रो कार शेड प्लान पे बहुत विरोध है। यहाँ के जो मंत्री है, नेताएं है, आयुक्त है, उन्होंने इस चीज के लिए पहले बोला था कि इसका स्थान बदला जाएगा, बट ये स्थान बदला नहीं गया है और इससे ये पर्यावरण को बहुत नुकसान पहुंच रहा है। भाईंदर पश्चिम का जो इलाका है, यहाँ से मुंबई के लोग यहाँ नैसर्गिक आनंद लेने के लिए बाहर से लोग यहाँ आते हैं और यहाँ ही जो निसर्ग को हानि पहुंच रही है। जैसे कि आप देख सकते हैं, ये पेड़ है, यहाँ सभी पेड़ों पे नंबरिंग की गई है और यहाँ से आधे पेड़ कट भी चुके हैं। जैसे कि आप मेरे बाजू में देख सकते हो, यहाँ के पेड़ जो कट चुके हैं और यहाँ के रहवासी का बहुत विरोध है। आइए जानते हैं इस पे स्थानीय लोगों की इस पे क्या प्रतिक्रिया है, हम जानते हैं। मी डॅनी गोन्साल्विस, स्थानिक रहिवासी पालखाडी गावातला. इकडे जे मेट्रो कार शेड, जे सुरुवातीला आपलं भाईंदरचं मेट्रो स्टेशन, शेवटचं मेट्रो स्टेशन होतं सुभाषचंद्र बोस, इकडे तिकडनं हळूहळू करता ते पुढे सरकत सरते शेवटी डोंगरीच्या या निसर्गरम्य अशा डोंगरावर त्यांनी इकडे करायचं म्हणजे ते शासनाने ठरवलेलं आहे. पण सुरुवातीपासून, जेव्हापासून ते ठरवलेलं प्लान त्यांनी हे केलं, त्याच्यापासून लोकांचा सुरुवातीपासूनच याच्यासाठी स्थानिक लोकांचा, विशेषतः स्थानिक लोकांचा इकडे विरोध आहे. कारण हे निसर्गरम्य असं ठिकाण, जिकडे आपल्याला इथून ऑक्सिजन मिळतो, झाडाद्वारे भरपूर असे, त्याच्यानंतर ऑक्सिजन मिळतो, शुद्ध हवा मिळते आणि एवढं निसर्गरम्य ठिकाण असताना त्याच्यामध्ये ते कारशेड उभं करणं आणि उभं करण्यानंतर गेल्या 2 वर्षापासून लोकांनी सतत याचा पाठपुरावा केलेला आहे. प्रशासनाकडे, महानगरपालिकेकडे लोकांनी हरकती पाठवलेल्या आहेत, त्याच्यानंतर निवेदनं दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यापासून, उपमुख्यमंत्र्यापासून, महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यापासून सर्वांना निवेदनं दिलेली आहेत. तरी असं असताना आणि त्याच्यावर चर्चा, आता थोड्या दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर शेरा दिलेला आहे की तुम्ही परत एकदा तपासणी करा. असं असताना महानगरपालिकेकडनं झाडं कापायला सुरुवात केलेली आहे आणि लोकांच्या मध्ये ते एक याचं वातावरण आहे की तुम्ही चर्चा करत असताना किंवा त्या सगळं शिष्टमंडळ तिकडे भेटायला जात असताना, त्या दिवशी ज्या दिवशी परवाच्या दिवशी इकडे झाडं कापायला सुरुवात केली, त्या दिवशी शिष्टमंडळ मुख्यमंत्री MMRDच्या अधिकाऱ्यांना भेटायला गेलेलं होतं. त्याच्यानंतर महानगरपालिका आयुक्तांना सुद्धा भेटलेलं आहे. तर एवढी हे असताना म्हणजे अजून काही इकडे रस्त्याचं प्रयोजन नाही, काही नाही, आणि तुम्ही झाडं कापायची एवढी घाई कशाला? लोकांचं म्हणत आहे, एवढी घाई कशाला करताय तुम्ही? का अजून निर्णय कुठला झालेला नाही, तरी तुम्ही झाडं कापायला तुम्ही ऑर्डर देताय? म्हणजे साधी एक लोकांची अडगळीची फांदी असेल घराजवळ, ती कापली तर नगरपालिका केवढी मोठी ऍक्शन घेते आणि केवढ्या कारवाई त्याच्यामध्ये सामोरे जायला लागते लोकांना. आणि तुम्ही सरसकट इकडे किती ते हजारो झाडांना परमिशन देताय झाडं कापण्यासाठी, मुलासकट कापण्यासाठी तुम्ही परमिशन देताय. त्याच्यामध्ये ते दुसऱ्या ऑर्डरमध्ये त्यांनी दिलेलं आहे की आम्ही जी झाडं आहेत त्याचे पुनर्रोपण करणार आहोत. तर अशी गोष्ट असती तर मग तुम्ही पहिला, आता पावसाला चालू आहे तर पुनर्रोपण करायला पाहिजे होतं झाडांचं, ते एक ठीक होतं. तुम्ही डायरेक्ट आता पावसाला सुरू असताना तुम्ही झाडाची कापणी चालू केले, ये लोकांना कुठेतरी खटकतंय. मानुषकी फाउंडेशन के अध्यक्ष और उपाध्यक्ष भी हमारे साथ मौजूद है। मेट्रो कार शेड के बारे में उनकी क्या प्रतिक्रिया, आइए जानते हैं। थैंक यू। मैं घनश्याम अंबोकर, मानुषकी फाउंडेशन का अध्यक्ष। मैं ये कहना चाहता हूँ कि एक
पेड़ काटने के लिए नगर पालिका को दिक्कत आती है किसी भी सोसाइटी में, तो ये हजारों 16,000 के ऊपर कुछ पेड़ काटने जाने हैं, तो इनको दिक्कत क्यों नहीं आ रही है अभी? तो मेरे ख्याल से हम लोगों ने हमारी तरफ से मानुष की फाउंडेशन की तरफ से भी हरकत दी हुई है नगर पालिका को। नगर पालिका ने इन लोगों की स्थानिक जो गांव वाले हैं इनकी बात सुननी चाहिए, ये मैं कहना चाहता हूँ। नमस्कार, मी माणुसकी फाउंडेशनचा उपाध्यक्ष राजू शेवंते. पर्यावरणाचा ऱ्हास करून, नुकसान करून आणि ऑक्सिजन देणारी ही जिवंत झाडे कापून कोणत्या फायद्यासाठी हा मेट्रो प्रकल्प इथपर्यंत आणण्यात आला याची संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. स्थानिक लोकांचा याला तीव्र विरोध असताना हे मेट्रोचा प्रकल्प पूर्वी सुभाषचंद्र बोस मैदानाच्या लगत करण्यात येणार होता अशी माहिती मिळते आणि याला संपूर्ण गावकऱ्यांचा, आजूबाजूच्या रहिवाशांचा आणि मीरा भाईंदर मधील सर्व रहिवाशांचा यांना विरोध आहे. आम्ही आता तीव्र विरोध करतो. जोपर्यंत पर्यायी झाडांची व्यवस्था होत नाही, त्यांचं पुनर्रोपण करण्यात येत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प राबवण्यात येऊ नये अशी माणुसकी फाउंडेशनच्या वतीने मी मागणी करतो.